तुम्ही नका बसू, तुम्ही नका बसू. जाऊ द्या. नंबर बंद काच. दप्तरवाले गाडी बंद. तुमचा रोज त्रास आहे लोकांना. तुमच्या मालकांना सांगा गाड्या बंद काच. छत्रपती शिवाजी महाराज की जय. किती माणसं देऊ शकतो? 3000, 5000, नगराज मग 60. स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्याची देवता आहे. तिची सरेआम विटंबना चालली. हा बंदोबस्त झालाच पाहिजे. होत नसेल तर आम्ही तलवार घेऊन निघू पन्हाळ्याच्या वाटेवर. अहो साहेब, मराठी मायमाऊलीसाठी आम्ही रागात नाही सांडायचं तर काय उपयोग आहे देहाचा? आऊसाहेबांनी पन्हाळ्याचा येडा दिला आपल्याला. गड्यानं आता जीव गेला तरी चालेल, पण पन्हाळा मारायचा. आपण हत्यार उचलायचं ते राजांसाठी, आऊसाहेबांच्या शब्दासाठी आणि महाराष्ट्राच्या मातीसाठी. सीधी तरह बताओ वरना खामखा मारे जाओगे. रगात सांडूच दे आमचं पळाव. रक्तात शिवाजी आमच्या जिथं सांडल तिथून 1000 शिवाजी जन्माला द्या. मामा आवाशी कडू कारली आणि तिखट मिरच्या आखी सगळं कच्च्या संघात. शिवबाच्या पायावरी आसान नहीं है ये किला हासिल करना. एक वाघाच्याच हिंमतीची कामगिरी. तुम्ही फक्त बोट दाखवायचं ना, आम्ही उडी घ्यायची. पन्हाळा घ्यायचाच नाही आणि तो एकाच गावात घ्यायला हवा. त्यासाठी आपला मनसुबेबाज मराठी वाघच हवा. आमचं नाव, आमची जात, आमचं रगात एकच शिवाजी.
भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान देशित न्यायालंकार मंडित शास्त्रार्थ शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की जय मौ पार्वती पदे हर हर महादेव महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्यांना फुटला घाम याला कोण घाली व्यसन दरबारी कुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे आलिया देशाची आई बर का नजर येत तिच्या अंगार दरबार झालं गपगार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मांडली हार इतक्या त्याच्यानं एक सरदार उठला बोला हम लाएंगे शिवाजी को आणि त्यानं विडा उचलला नाव त्याचा अफजल खान नाव त्याचा अफजल खान जिचा जपता जणू सैतान खान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून कौतिक झाले दरबाराचे खान निघाला मोठ्या गुरमीत त्याचं घोडगळ पायदळ फौज फाटाला बगळ अंकिता हातीचं कळ पाहणारा कापे चळचळ वाटेत भेटेल त्याला चिडी हेजीत खानाची सेना निघाली गावं लुटली देवळं उद्ध्वस्त केली आया बहिणीची आबरू लुटली कोण कोण रोखणार हे वादळ आता शिवबाच काही खरं नाही इकडे निजाम तिकडे मोगल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला Did you see the signs of Afzal Khan Jami? Yes sir, but the land of mountain is there. राजाची सेना मुठलं खानाला कसा चोपणार काय लढवावा होणार चिंतेत बंद सरदार अशा वाघिणीचा तो छावा अशा वाघिणीचा तो छावा गरिमाला कसा ठेसावा डोक्यात कधी मी कावा भेटीचा गाठा सांगावा प्रतापगडावर आंबे सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही तरच शिवाजी राजांच्या करामतीची आणि त्याच नाही जाणीव शक्तीची आणि करेल काही कल्पना युक्तीची हाजी जी करेल काही कल्पना युक्तीची हाजी जी खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला भेटीसाठी छान उभारला लक्षीदार शामियानाला आणि अशा खान डौलत आला सेरबंड त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाराज राजाला पाहून कान तो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जा आओ खान हाक मारतो हसरी रोखून नजर गई जिराजी खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला खानदाभिमान मानाला कट्यारीचा वार केला खरखर आवाज झाला चिलखत होतंय अंगाला खानाचा वाट फुगा गेला खान हेडबडला इतक्यात महाराजांना पोटामध्ये पिचवाला घराला वाघनखांचा मारा केला त्याला टरक पाडलं कोर्टाला शिवाजी आस्ते कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान देशित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज
मित्रांनो, नमस्कार. मी स्नेहल चंद्रकांत लष्करी इयत्ता 8वी अ ची विद्यार्थिनी. आज शिवजयंती निमित्त माझे 2 शब्द व्यक्त करणार आहे, जे तुम्ही ऐकावे अशी तुम्हा सर्वांस नम्र विनंती करते व माझ्या भाषणास सुरुवात करते. आज शिवजयंती. शिवजयंती म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतात ते फडकणारे भव्य झेंडे व भव्य अशी ती भव्य सजावट व कंठातून एकच नाव येते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय. परंतु छत्रपती शिवाजी महाराज या नावाचा अर्थ समजणे खूप महत्वाचे असते. तर चला या नावाचा अर्थ समजून घेऊया. छत्तीस हातींचे बळ असणारे, त्रस्त मोघांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणारे, शिस्तप्रिय, वाणीचे जिजाऊचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याच्या हितनिमित्त व म्हणजे जनतेचे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासूनच अतिशय हुशार, तीक्ष्ण बुद्धीचे व पराक्रमी होते. 4थीच्या पुस्तकात आम्हाला एक असा पाठ होता, प्रतापगडावरील पराक्रम. त्यात अशी माहिती दिली होती की महाराजांनी खानाचा कोथळा कसा बाहेर काढला. कारण महाराजांच्या प्रत्येक पराक्रमामागे धीरा जाहत होता तो राजमाता जिजाऊंचा. होय, आऊसाहेबांमुळे आज महाराष्ट्रातील प्रत्येक आईला प्रेरणा मिळते आपल्या मुलाला शूरवीर बनवण्याची. परंतु आता प्रश्न येतो तो आजच्या युवा पिढीचा. जर तुम्हाला कोणी विचारलं ना की तुझा आदर्श कोण, तर अभिमानाने छाती ठोकून सांगता आलं पाहिजे, ज्या मातीत जन्माला आलो तिचा रंग सावळा, ज्या मातीत जन्माला आलो तिचा रंग सावळा. मी अभिमानाने छाती ठोकून सांगतो, मी महाराजांचा मावळा, मी महाराजांचा मावळा. त्या लोकांना तर सोडाच, परंतु इथलच्या जाळ्याखोऱ्याने जरी विचारलं ना की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, तरी त्या सांगतील. धारदार तलवार होऊन गेला शिवाचा तो अवतार होऊन गेला, धारदार तलवार होऊन गेला शिवाचा तो अवतार होऊन गेला. महाराष्ट्राचा आराध्य दैवत माझा शिवबा होऊन गेला, माझा शिवबा होऊन गेला. शेवटी दादा तेवढंच बोलायचं. आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा. संपणार नाही आणि कधी संपणारही नाही माझ्या शिवबाचा दरारा, माझ्या शिवबाचा दरारा. शेवटी एवढेच बोलून माझी 2 शब्द थांबवते. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. मी आज तुम्हाला शिवजयंती निमित्त थोडीशी माहिती सांगणार आहे. प्रतिपतंत्र लेखे व वर्धिष्णू शोवंदिता शहासून शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. या राजाच्या राजमुद्रेला वंदन करतो आणि माझ्या भाषणास सुरुवात करतो. 450 वर्षांपूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेले निरागस बाळ म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गनिमी कावा यांसारख्या कुटस्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचे माप म्हणजे शिवबा. सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. दुश्मनांच्या मनात ही पवित्र स्थान निर्माण करणारा किमयगार म्हणजे शिवबा. मुद्रा त्या छत्रपती शिवरायाला, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही आणि शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, ज्याचे छत्र म्हणजे आभाळाच्या समान, असे शिवाजी महाराज. तलवार तर प्रत्येकाच्या मनगटात होती, तलवार तर प्रत्येकाच्या मनगटात होती, पण स्वराज्य स्थापन करण्याची छाप फक्त आणि फक्त शिवबांच्या रक्तात होती, फक्त आणि फक्त शिवबांच्या रक्तात होती. मित्रांनो, शिवाजी हा केवळ 3 अक्षरी शब्द नाही, तर तो एक मंत्र आहे. तो मंत्र उच्चारताच अंगातलं रक्त सळसळायला लागतं आणि एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तयार होतो. शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी भोसले व आईचे नाव जिजाबाई भोसले असे होते. 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी. 2000 शत्रूंची एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी लढतो त्याचं नाव तानाजी. 8 तासात दिल्लीवरून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी. शत्रूच्या छावणीत घुसतो आणि छावणीचं मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी. धान्या वाघाला सामोर जातो आणि त्याला उभा पाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र घेतो आणि स्वराज्याचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी. असे शिवाजी राजे होते. सूरज की तो बात छोड़ो चमकना उसका काम है, सूरज की तो बात छोड़ो चमकना उसका काम है, जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है, जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है. जाता जाता
जाता एवढंच बोलून जातो की नव्हते आमदार नव्हते खासदार तरी सुखी होता महाराष्ट्र माझा, कारण राज्य होते माझ्या शिवबांचे. धन्यवाद. Today I am going to speak a few words about Chhatrapati Shivaji Maharaj. Chhatrapati Shivaji Maharaj was a great king and a brave warrior. He was of 19 February 1630 at a Shuneri fort. त्यांना जगाची चिंता होती, परिवाराची साथ होती, आई भवानी व माता जिजाऊची. देशात लाट आनंदी भगव्याची, देशात लाट आनंदी भगव्याची आणि मुद्दमेघर अवनी स्वराज्याची. म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी. मी अनुष्का कांबळे, इयत्ता 5वी ब ची विद्यार्थिनी. आज मी येथे एका अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्यांचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस. या मंगळदिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहाचा जन्म झाला. तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज ते शाहू भोसले, शहाजी भोसले व जिजाऊ भोसले यांचे पुत्र होते. शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार व चाणक्य बुद्धीचे होते. जिजाऊंनी त्यांना बालवयातच उत्तम संस्कार व शिकवण दिली होती. जिजाऊंनी त्यांच्या मनात स्वराज्य स्थापना करायचे आहे असे त्यांच्या मनात रुजले होते. तुम्हाला स्वराज्य स्थापन करायचे आहे असे शिवरायांच्या मनात रुजले होते. त्या दृष्टीने शिवरायांनी विजय होड दौड सुरू केली. शिवाजी महाराजांनी मावळांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापना करायची प्रतिज्ञा केली. म्हणूनच म्हणतात शब्द ही अपरे पडती अशी शिवबांची कीर्ती, शब्द ही अपरे पडती अशी शिवबांची कीर्ती. राजा शोभूने दिसे जगती, असे ते शिवछत्रपती, असे ते शिवछत्रपती. अशा या थोर पुरुषास माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. मराठ्यांचा राजा होता, झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, माझे नाव सुरेखा बाळू बनगे. मी इयत्ता 6वीची विद्यार्थिनी. आज शिवजयंती. सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. शिवजयंती निमित्त मी 2 शब्द बोलणार आहे, ते आपण शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी एरे गेलेने नव्हे. महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी एरे गेलेने नव्हे. महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो हिरव्या पिवळ्या शालीने, तलवारीच्या खणखणीने, घोड्याच्या टापाने आणि शाहिरीच्या डपाने असा हा इतिहास घडवला तो माझ्या छत्रपती शिवरायाने. मुद्राचा छत्रपती शिवरायाला, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला तोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, ज्याचे छत्र म्हणजे आभाळाचे सन्मान, तो त्या सूर्याची शान, प्रत्येक मराठी मनाचा धगधगतो अभिमान, महाराष्ट्राच्या देवाऱ्यात त्याचं पहिलं स्थान, असे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की 450 वर्षांपूर्वी जिजाऊंच्या पोटी जन्मलेले निरागस बाळ म्हणजे शोभा. 400 वर्षांपूर्वी जिजाऊंच्या पोटी जन्मलेले निरागस बाळ म्हणजे शोभा. ससाच्या रक्ताची लाट म्हणजे शोभा. या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचे माप म्हणजे शोभा. या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचे माप म्हणजे शोभा. जाता जाता एवढेच बोलते की सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है. सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है. जिसने मानव जाति को चमकाया शिवाजी उसका नाम है. जिसने मानव जाति को चमकाया शिवाजी उसका नाम है. धन्यवाद. शिवनेरीला एक तारा चमकला, जिजाऊंच्या पोटी एक शिव जन्मला. मानाचा मुद्रा करतो मी शिवाजी महाराजांना, ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला, ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला. नमस्कार, माझे नाव सार्थक नेमके. मी आता 6वीत शिकतो. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे छत्रपती शिवाजी महाराज आज यांची जयंती. 1645 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली व त्या काळी ज्याचे किल्ले त्याचे राज्य हे वाक्य सार्थ ठरवत शिवरायांनी प्रथम तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. त्यानंतर पुरंदर, प्रतापगड, सिंहगड, रायगड असे किल्ले जिंकले. आदिलशाही, निजामशाही, मोगल बादशाह या तिन्ही सत्तांची लढा देत शिवरायांनी आपल्या मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची स्थापना केली. शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन की आले किती गेले किती, उडून गेले भरारा.
संपला नाही आणि संपणार नाही. माझ्या शोभांचा धरा, माझ्या शोभांचा धरा. धन्यवाद. झुकला नाही कोणासमोर मुघलांचा बाप होता, मुघलांचा तो बाप होता. सन्माननीय व्यासपीठ गुरुजन वर्ग वयाचे उपस्थित सर्व माझ्या बालमित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आयुष जंतू गोडके आहे. मी इयत्ता 6वी मध्ये शिकतो. मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. ही जयंती आपण शिवजयंती म्हणून उत्साहाने साजरी करतो. प्रथम शिवजयंतीच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श आणि महान राजे होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले तसेच आईचे नाव जिजामाता भोसले असे होते. जाता जाता एवढंच म्हणतो की त्या मातीत जन्माला आलं तिचा रंग सावळा, त्या मातीत जन्माला आलं तिचा रंग सावळा, सह्याद्री असं हिमालय मी छाती ठोकून सांगतो छत्रपती शिवरायांचा मावळा, छत्रपती शिवरायांचा मावळा. धन्यवाद. एकच होऊन गेला इतिहास पानांमध्ये आपले नाव बनून गेला, आपले नाव बनून गेला. नमस्कार, माझे नाव सार्थक नामदेव मरगळे. मी आता 6वी मध्ये शिकत आहे. आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. आज 19 फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. ही जयंती आपण शिवजयंती म्हणून साजरी करीत आहोत. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. ते रयतेचे लाडके राजे होते. त्यांची माता जिजाऊ यांच्याकडून त्यांना उत्तम संस्कार मिळाले, तर त्यांचे पिता यांच्याकडून त्यांना शौर्याचा वारसा लाभायला मिळाला. जाता जाता एवढेच बोलतो की वारा वेगाने नव्हता, वाऱ्यापेक्षा वेग त्याचा जास्त होता. जिजाऊचा शुभा जगात एक होता, जगात एक होता. धन्यवाद. भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर, तो मुघलांचा तो बाप होता. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आदित्य आहे. आज 19 फेब्रुवारी संपूर्ण जगाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. प्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज हे शूर, पराक्रमी व धाडसी राजे होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई यांचे होते. दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जाता जाता एवढेच बोलतो की आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, कधी संपला नाही संपणार आहे माझ्या शुभच झालं, माझ्या शुभच झालं. जय घोष करती नबी चंद्र सूर्य तारे सारे मिळून जय घोष करती. त्रिखंडात गाजत राहू अशी माझ्या शिवबांची कीर्ती, अशी माझ्या शिवबांची कीर्ती. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज म्हणजे 19 फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. त्यानिमित्त मी जे काय बोलले ते तुम्ही शांतपणे ऐकावी अशी माझी नम्र विनंती. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक शिव जन्माला आला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी एक शिवनेरीवर शिव जन्माला आला. तो शिव म्हणजे मोठा तो अवघ्या महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज. त्यांना माझा मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज हे लहानपणीपासूनच खूप हुशार होते. त्यांना जिजाऊंनी खूप संस्कार दिले होते. जिजाऊंनी त्यांच्या मनात ठरवले होते शिवरायांनी एक स्वराज्य उभे करायचे व मुघलांना बाहेर पळून लावायचे. त्याच्याप्रमाणे शिवरायांनी त्यांच्या वयाच्या 15व्या वर्षी नैऋत्येच्या रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली व पहिला किल्ला जिंकला तो प्रचंडगड. तुम्ही म्हणाल प्रचंडगड नाही तोरणागड, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रचंडगड होता त्याला शिवरायांनी त्याची बांधणी केली व त्याची दुरुस्ती केली व त्याला नाव तोरणा दिले. शिवरायांनी त्यांच्या आयुष्यात खूप चांगले पराक्रम केले. त्यापैकी एकदा औरंगजेबाच्या 50व्या वर्षी औरंगजेबाने शिवरायांना आमंत्रित केले होते. शिवराय उपस्थित राहिले. शिवरायांना औरंगजेबाने नजरपेठ ठेवले व शिवरायाचा अपमान केला. शिवराय संकटात सापडले. इकडे स्वराज्य संकटात व इकडे महाराज संकटात. असं झालं होतं, इकडे आर तिकडे भी. शिवरायांना काहीच सुचत नव्हतं. मग एकदा शिवरायांना युक्ती आली. ते म्हणाले मी आजारी पडायचं नाटक करतो व औरंगजेबाला बोलतो की तुम्ही माझ्यासाठी संतांना पेटारे पाठवा. ठरल्याप्रमाणे औरंगजेब हो म्हणाला. दररोज मिठाईचे पेटारे संतांना पाठवले जात होते. दररोज औरंगजेबाचे सैनिक ते पेटारे खोलून पाहायचे, पण नंतर त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. नंतर एके दिवशी महाराज त्या पेटाऱ्यांमधून बसले. महाराज व संभाजी महाराज बसले व गडाच्या बाहेर पडले. व आता काही लोक म्हणायचे ना की शिवरायांनी लाच देऊ सुटका करून घेतली, तर मी त्यांना
सांगू इच्छितो की शिवरायांनी लाच नाही तर माणसं जुळवून सुटका करून घेतली होती. अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या युक्तीने सुटका करून घेतली व 3 एप्रिल 1680 रोजी शिवरायांनी या जगाचा निरोप घेतला. एवढे बोलून मी माझी भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नव्हते शासन नव्हती संस्था तरी सुखी होती प्रजा. नव्हते शासन नव्हती संस्था तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावरती बसला होता माझा शिवबा राजा, माझा शिवबा राजा. सन्माननीय व्यासपीठ वंदनीय भूषणवर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व बालमित्रांनो, आज 19 फेब्रुवारी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. तर आज शिवजयंती यासाठी मी माझे मनोगत व्यक्त करू इच्छितो. ती तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवरती एक बाळ जन्माला आले. त्या बाळाचे नाव जिजामातांनी शिवाजी असे ठेवले. त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले कारण शिवनेरी या गडावरती शिवाई देवी खूप प्रसिद्ध होती. छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या केवळ 15व्याच वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये आपल्या डाव्या हाताची करंगळी कापून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली व हे देखील प्रतिज्ञा केली की मी माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये मुघलांना क्षळो की पळो करून सोडेल. छत्रपती शिवाजी महाराज यांनीच त्यांचा सर्वात पहिला किल्ला जिंकला, तो म्हणजे तोरणा. शिवाजी महाराजांनी एकूण 360 किल्ले जिंकले. त्यामध्ये त्यांनी फक्त केवळ 23 किल्ले हारले. मला अभिमान आहे बोलताना की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवभूमीमध्ये जन्माला आलो. मला अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजामाता व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते. शिवाजी महाराज हे एक उत्तम व आदर्श राजे होते. त्यांना 2 पुत्रे व 1 पुत्री होती. त्यांच्या पहिल्या पुत्राचे नाव होते संभाजीराजे, राजाराम राजे व भवानी. त्यांच्या पुत्रीचे नाव होते भवानी. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा केवळ 29 वर्षाचे होते तेव्हा विजापूरवरून एक मोठे संकट स्वराज्यावरती चालून आले. ते संकट म्हणजे अफजलखानाचे संकट. अफजलखानाने स्वराज्यावर स्वारी केली तेव्हा त्याने माया बहिणींची आबरू लुटली. यामुळे शिवराज त्याच्यावरती खूप क्रोधित झाले व त्यांनी ठरवले की अफजलखानाला आपण आता सोडायचे नाही. नोव्हेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर 1659 मध्ये तो दिवस उजाडला. त्या दिवशी शिवाजी महाराज व अफजल खान यांमध्ये भेटीचा प्रसंग आला. ती भेट झाली प्रतापगडावरती. दोघांमध्ये बोलणे झाले होते की कोणीही कुठल्याही शस्त्राचा वापर करायचा नाही. पण अफजल खानाने दगा केला व त्यांनी त्याच्या खिशामध्ये खंजीर घेऊन आला आणि तो खंजीर त्यांनी शिवबाच्या पाठीवरती मारला. पण शिवबा अतिशय चतुर होते. त्यांनी आधीच अंगरक्षक घालून आले होते. त्यामुळे शिवबांचा जीव बचावला व त्यांनी वाघनखाने अफजल खानाच्या पोटातील सर्व पोतळे बाहेर काढले. यावरूनच दिसून येते की शिवाजी महाराज किती चतुर होते. 16 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा रायगड या किल्ल्यावरती राज्याभिषेक झाला. त्याच दिवसापासून आपण सर्वजण शिवाजी महाराजांना शककर्ते राजे म्हणून ओळखतो. जाता जाता फक्त एवढेच बोलेल, निश्चयाचा महामेरू, बहुजनाची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत येऊ. धन्यवाद. पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्माला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्माला. आज्ञा होती माझी जाऊंची, शपथ घेतली स्वराज्याची. आज्ञा होती माझी जाऊंची, शपथ घेतली स्वराज्याची. ज्याने कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबांची, ज्याने कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबांची. तोरमधील स्वराज्याचे या तोरणगडाला, तोरमधील स्वराज्याचे या तोरणगडाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्माला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्माला. हाती घेतली तलवार केला दुष्टांचा संवार, हाती घेतली तलवार केला दुष्टांचा संवार. त्या अफजलात कोतळा त्याने गाडीला बाहेर, त्या अफजलात कोतळा त्याने गाडीला बाहेर. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्माला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्माला. छत्रपती
चंद्र तसा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा चंद्र तसा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा गाली तीर लावून बाळा काज घाला डोळा उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगर बाळा गाली तीर लावून बाळा काज घाला डोळा उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगर बाळा राजसृपण डोळीत कपडा पाहून सुम बाळा लिंबलोन राग लवकर दृष्ट लागल बाळा राजसृपण डोळीत कपडा पाहून सुम बाळा लिंबलोन राग लवकर दृष्ट लागल बाळा कौशल्याचा राम तसा लाल यशोदेचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा ढोल नगारे घुमू द्या तरे झुळू द्या चौकडे शिवनेरीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे गडागडाचे चिरे हरपले सह्याद्रीचे कडे बाळा तुझ्यासाठी मावळे मर्द मराठे खडे आज कवला सूर्य नगाई नव्यानं लईचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा धाव कसर मीच स्वतःला पाहू कसर या मावळातून मावळून कधी गेला माझा राजा माझा शिवबाळ माझा राजा माझा शिवबाळ माझा राजा माझा शिवबाळ माझा राजा माझा शिवबाळ शोधू कुठं कसर मीच स्वतःला पाहू कसर असते मान श्वास रे गहाना श्वास रे गहाना बदलले किती जन्म मी पायाची वाहन होऊ दे रे एकदा तरी डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो मांडी तुझी दे एकदा माझ्या उशारास माझ्या राजा माझ्या शिवबाळ माझ्या राजा माझ्या शिवबाळ माझ्या राजा माझ्या शिवबाळ माझ्या राजा माझ्या शिवबाळ शोधू कुठार धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर. थँक्यू. मी ज्यावेळेस म्हणेल ना त्यावेळेस मला कोरस द्या प्लीज. हा अंधार फार झाला एक दिवा पाहिजे अंधार फार झाला एक दिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे अंधार फार झाला एक दिवा पाहिजे अंधार फार झाला एक दिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे सहकारी बाजी तानाजी हे साजी बहिरन फिरंगोजी मुरंगाई सूर्याजी सहकारी बाजी तानाजी हे साजी बहिरन फिरंगोजी मुरंगाई सूर्याजी कधी न झालं फितूर सोडून या शिवाजी इथे का खुर्ची पायी व्यक्त करती नाराजी कधी न झालं फितूर सोडून या शिवाजी इथे का खुर्ची पायी व्यक्त करती नाराजी अरे इथं काशी तसा शिवा अरे इथं काशी तसा शिवाजी मला जीवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे अंधार फार झाला एक दिवा पाहिजे अंधार फार झाला एक दिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला जिजाऊ
साधला होता राजाच्या पाटलानं, डाव साधला होता राजाच्या पाटलानं. सॉरी बाजी तानाजी ये साजी, बहिरजी फिरंगोजी मुरारी आणि सूर्याजी. डाव साधला होता राजाच्या पाटलानं, काय सहकारी बहिरजी फिरंगोजी मुरारी आणि सूर्याजी. कधी न झाले भेटून सोडून या शिवाजी, इथे का खुर्ची पायी व्यक्त
बंदोबस्त झालाच पाहिजे. होत नसेल तर आम्ही तलवार घेऊन निघू पन्हाळ्याच्या वाटेला. अवसाब मराठी माय माऊलीसाठी आम्ही रगात नाही सांडायचं तर काय उपयोग आहे त्याच. आऊसाहेबांनी पन्हाळ्याचा येडा दिला आपल्याला, कळल्यानं आता जीव गेला तरी चालेल, पण पन्हाळा बाळायचा. उचलायचं ते राजांसाठी, आऊसाहेबांच्या शब्दासाठी आणि महाराष्ट्राच्या मातीसाठी. आमचा पलाव रक्तात शिवाजी आमच्या तिथं साधन शिवाजी जमान्या. मामा आवाशित करून कार्य आणि तिकडच्या आखरी सगळे त्यांच्या संघात शेतीची कामगिरी तुम्ही बघ कसं बोट दाखवायचं, आम्ही उडी घ्यायची. पन्हाळा घ्यायचाच नाही का, आणि तो एकाच गावात घ्यायला हवा, आणि त्यासाठी आपला मनसुबेबाज मराठी वाघच हवा. आमचं नाव, आमची जात, आमचं राजा एकच, शिवाजी. शिवाजी महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाईचा पुत्र झालेला मराठ्यांच्या रक्ताने